ओम गं गणपतये नमः. श्री गणेश गीता अष्टमोऽध्यायः विश्वरूप दर्शन. ओम गं गणपतये नमः. अध्याय 8 विश्वरूप दर्शन मुक्त भावानुवाद. वरेण्य म्हणाले, हे भगवन, नारदजींच्या मुखातून मी आपल्या अनेक विभूतींचे श्रवण केले असल्याने मी त्यांना जाणतो, मात्र सर्व विभूतींना नाहीच जाणत. कारण की नारदजी तरी कुठे सर्व विभूतींना जाणतात. हे गजानना, आपणच त्या सर्व तत्वांना जाणता. आपण आपले मनोहर रूपाचे आता मला दर्शन घडवावे. श्री गजानन म्हणाले, मग एकट्यातच तू चराचर संसार पहा, अनेक प्रकारची दिव्य आश्चर्ये पहा, जे पूर्व काळात कुणीच पाहिली नाहीत. मी आपल्या प्रभावाने तुला ज्ञाननेत्र प्रदान करतो. कारण की मग सर्व व्यापक अजन्मा आणि अव्ययास तू तुझ्या चर्मचक्षुनी नाहीच पाहू शकत. ब्रह्मा म्हणाले, तेव्हा मग राजा वरेण्य दिव्य नेत्राद्वारे दिव्यदृष्टी प्राप्त करून भगवान गणेशजींना त्यांच्या महानतम अद्भुत परमरूपात पाहण्यास समर्थ झाला. असंख्य शोभायमान मुख, असंख्य सोंडा आणि हात आणि सुगंधाने लिप्त दिव्य भूषण वस्त्रे आणि मालांनी शोभित, असंख्य नेत्र कोट्यावधी सूर्य किरणातम प्रकाशित आयुध धारण केलेल्या श्री गणेशांच्या शरीरात राजाने वेगळे वेगळे तिन्ही लोकांना पाहिले. वरण्य म्हणाले, ईश्वराचे परमरूप अवलोकून प्रणाम करून राजा वरेण्य म्हणाले, हे भगवन, मी आपल्या या देहात देवता, ऋषीगण आणि पितरांनाही पाहत आहे. हे विभो, मी 7 पाताळ, 7 समुद्र, 7 द्वीप, 7 पर्वत, 7 महर्षी आणि अनेक पदार्थांचे समूह पाहत आहे. मी पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, मनुष्य, सर्व राक्षस, ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र देवता आणि अनेक प्रकारचे जीवजंतूही पाहत आहे. मी अनादी अनंत लोकादी अनंत भुजा आणि शिरांनी युक्त आणि जळत्या अग्नी समप्रकाशमान अप्रमेय पुरातन असणाऱ्या आपणास पाहत आहे. मी किरीट कुंडल धारण केलेल्या कष्टप्रतेनेच पाहणेच योग्य, आनंददायक आणि विशाल वक्षस्थळयुक्त आपले दर्शन घेत आहे. प्रभू, 8 वसू, 12 आदित्यगण, सिद्ध, साध्य हे सर्व प्रसन्नतापूर्वकच आपली सेवा करतात आणि महाभक्तीपूर्वकच विस्मयाने आपणास पाहतात. ते आपणास ज्ञाता, अक्षर, वेद्य, धर्मरक्षक, पाताळ, दिशा, स्वर्ग आणि पृथ्वीस व्यापक आणि ईश्वर म्हणूनच जाणतात. आपल्या रूपास पाहून सर्व लोक तसेच मीही भयभीत झालो आहे. आपले हे मुख अनेक तीक्ष्ण अशा दाडांनी भयंकर असे आहे आणि आपण अनेक विद्यांचेही पारगामी म्हणजे पलीकडेच आहात. देवता, विद्याधर, यक्ष, किन्नर, मुनी, मनुष्य, नृत्य करत असलेल्या अप्सरा आणि गायन करत असलेल्या गंधर्वांनी आपले स्वरूप सेवित आहे. प्रलयाच्या अग्निसम दीप्तिवान आपले मुख असून ज्याच्या जटा या आकाशात स्पर्शित आहेत. हे गणेशजी, आपले हे रूप पाहून मी भ्रमतकी होत आहे. देवता, मनुष्य, नागादी आणि पक्षीगण तुमच्या उदरी शयन करतात.
ते अनेक योनींना भोगण्या उपरांत अंती आपल्यामध्येच प्रवेशतात। जसे सागरी निर्माण झालेले मेघांचे जलबिंदू पुन्हा त्यातच लीन होऊन जातात। इंद्र, अग्नी, यम, निरुक्ती, वरुण, वायू, कुबेर, ईशान, सोम, सूर्य आणि संपूर्ण जगतही हे सर्व आपणच की आहात। हे स्वामी, मी आपणास नमस्कार करतो। आपण माझेवर कृपा करावी। माझेकडून पाहिले गेलेले पूर्वीचे आपले सौम्य रूपच मला दाखवा। हे भूमन, आपल्याच इच्छेने क्रीडा करणाऱ्या आपणास आपल्या लीलांना कोण बरे जाणू शकेल? आपल्या कृपेनेच मी आपले अशा प्रकारचे ऐश्वर्यशाली रूपास पाहिले, कारण आपणच की प्रसन्नतेने मला ज्ञानचक्षु प्रदान केले होते। श्री गणेशजी म्हणाले, हे महाबाहू, योग न करणाऱ्यांना माझे या रूपाचे दर्शन कदापिही नाहीच होत। ते नाहीच करू शकत। सनकादी आणि नारदादी माझ्या अनुग्रहामुळेच माझे या रूपाचे दर्शन प्राप्त करू शकतात। चारी वेदांच्या अर्थाचे तत्वांना जाणणारे, संपूर्ण शास्त्रात कुशल असणारे, यज्ञ दान तप करणारे ही माझ्या रूपास यथार्थपणे नाहीच जाणू शकत। मी तर भक्तिभावाने जाणणे, दिसणे आणि प्राप्त होण्यायोग्य आहे। आता तू तुझ्या भय आणि मोह याचा त्याग करून माझ्या सौम्य रूपाचे अवलोकन कर। हे राजन, जे भक्त मतपरायण होऊन सर्व संग त्याग करून सर्व कर्मे मलाच समर्पित करतात आणि क्रोध त्यागून सर्व प्राण्याविषयी समदृष्टी ठेवतात, असे माझे निस्सीम भक्त मलाच की प्राप्त होत असतात। या प्रकारे श्री गणेश पुराणांतर्गत श्री गजानन वरेण्य संवाद रूपी गणेश गीता 8व्या अध्यायाचा मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण। ह्या श्रवणानंद। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत।